जय शिवराय। या ठिकाणी बघा, गेल्या 3-4 महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर येथे शेतकऱ्यांनी आपले पिकवलेले कांदे या ठिकाणी या मार्केट कमिटीला घातले, परंतु व्यापारी फसवा निघाला, व्यापारी पळून गेला पैसे बुडून। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी 140-45 दिवसापूर्वी या ठिकाणी मार्केट कमिटी चालून गेले। त्यावेळेस या ठिकाणी आमदार साहेब, वैजापूर तालुक्याचे सन्मान्य आमदार साहेब, सभापती, उपसभापती, संचालक मंडळ यांनी शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचे पैसे देऊ, परंतु त्यांनी पैसे न दिल्यामुळे गेल्या 7 दिवसापासून हे शेतकरी आमरण उपोषण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करत होते। परंतु तरी देखील या ठिकाणी ह्या लोकप्रतिनिधी आणि काही लोकप्रतिनिधी यांनी भेटीस देखील दिल्या नाही, आश्वासनं पाळले नाही। त्यामुळे आज या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी टाकीवरती चढून या ठिकाणी आत्मदानाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी हजारो शेतकरी, शेकडोनो शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। या ठिकाणी यांना एक इशारा देतो की तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही आताच या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सर्वांच्या वतीने। या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेविका अन्नदाते ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याच्याबरोबर या ठिकाणी माता भगिनी सुद्धा उपस्थित आहे। तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आम्ही देखील रस्त्यावर उतरू। आता तहसीलदार साहेब देखील आलेले, ते त्याच्या कर्मचाऱ्याशी चर्चा करताय। आमचं एकच म्हणणं आहे, या ठिकाणी आमदार असतील, या ठिकाणी तसेच या ठिकाणी सभापती, उपसभापती, संचालक मंडळ असेल, तात्काळ यावं आणि या शेतकऱ्यांचा काहीतरी तोडगा काढावा। एक तर या ठिकाणी शेतकरी परेशान झालेले, वरतून उडी खाऊ शकतात, ही मोठी दाट शक्यता नाकारता येत नाही। परंतु या ठिकाणी आम्ही देखील हे शेकडोने शेतकरी, एकतर आम्ही या ठिकाणी आमदारांच्या कार्यालयावर चालून जाऊ किंवा या ठिकाणी मार्केट कमिटीला या ठिकाणी जे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ आहे यांना वेठीस धरू किंवा या ठिकाणी रस्त्यावर उतरू। या ठिकाणी म्हणून कायदा जर सुव्यवस्था याच्यातून बिघडला तर याची सर्वस्वी जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव, संचालक मंडळ आणि या ठिकाणी सन्माननीय या तालुक्याचे आमदार या ठिकाणी ज्यांनी आश्वासन दिलेलं आहे असे या ठिकाणी बोलणारे सर असतील, यांनी यांची दखल घ्यावी आणि तत्काळ या ठिकाणी भेटी देऊन यांचा प्रश्न या ठिकाणी तोडगा काढावा, ही या ठिकाणी कळकळीची विनंती आहे। शेतकरी तुटीचं, शेतकरी तुटीचं, कांद्याचे पैसे आमच्या हक्काचे, अरे कांद्याचे पैसे आमच्या हक्काचे,